आज आपण आलो आहोत वसई पूर्वेकडे वसंत नगरी परिसरात माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या वॉर्डामध्ये अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत। राज्यभरात या योजनेचा शुभारंभ सुरू झाला आणि चांगला प्रतिसाद आला आणि मागील 8 दिवसांपासून महिलांच्या अकाउंटमध्ये एक मेसेज आला 3000 रुपये जमा झाल्याचा। त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर आनंद पाहायला मिळतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही योजना आली आणि त्याच्यामुळेच आम्हाला पैसे मिळाले अशी महिलांची भावना आहे। आपण अशा महिलांशी बोलणार आहोत ज्यांना जे आज पैसे आलेले आहेत 3000चा पहिला हप्ता आलेला। महिलांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। मैडम आपका नाम बताइए और क्या बताना चाहिए, आपके अकाउंट में कितने पैसे आए और क्या ये मेरा नाम मीनाक्षी पाटिल है। मैं यहीं वसई में वसंत नगरी में रहती हूँ और मुझे रक्षाबंधन के दिन में ही 3000 रुपये अकाउंट में डिपॉझिट हुए थे आणि मी मनातून आणि आभार व्यतीत करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे नगरसेवक श्री किरण भोईर ज्यांनी आम्हाला हे जागृत केलं की हे सगळे जे म्हणजे गव्हर्नमेंटचे योजना वगैरे येतात ते तुम्ही फॅसिलिटेट करू शकता आणि त्यांनीच मला हेल्प केलं हे सगळं म्हणजे फॅसिलिट घ्यायला सगळं त्यांनी सपोर्ट केलं आहे। तुम्ही काय सांगाल, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत आणि काय तुमची भावना आहे, हे कोणाचं क्रेडिट आहे? देवेंद्र फडणवीस आणि आमचे नगरसेवक मेन त्यांनी आम्हाला सांगितलं फॉर्म भरा म्हणून, तर आम्हाला हेल्प केले। तुम्ही काय सांगाल की ही योजना जेव्हा चालू झाली तेव्हा अनेक लोकांना वाटलं होतं की पैसे मिळणार नाही, पण अचानक तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आला आणि पैसे जमा झाले, यावर काय तुमचं म्हणणं आहे? पहले तो मैं हिंदी में बोलना चाहूँगी और सर्वप्रथम मैं हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस जी को मैं सहृदय धन्यवाद देना चाहूँगी। और उनको एक आपने जो विषय रखा कि पहले बोला गया था कि बहुत लोगों को नहीं आएगा, एक फेक नैरेटिव चलाया गया था ताकि लोगों में एक भ्रमण फैलाया गया, लेकिन अभी आप हाथ कंगन को आरसी किया, पढ़े लिखे को फारसी किया। आप देख रहे हैं कि सबके अकाउंट में पैसे आए हैं और निरंतर आता भी रहेगा, जब तक योजना चालू रहेगा तब तक आता रहेगा। इसलिए मैं सभी हमारे बहनों की तरफ से मैं हृदय से हमारे मुख्यमंत्री जी को धन्यवाद देना चाहती हूँ। मैडम आप क्या कहना चाहेंगे, आपके अकाउंट में पैसा जमा हुआ? हाँ। और आपकी क्या प्रतिक्रिया है? हमारी ये प्रतिक्रिया है, हम लाडली बहनों को सब रक्षाबंधन के दिन उनको देवेंद्र फडणवीस सिंधे जी के तरफ से शुभेच्छा मिला है, तो उन लोगों को दोनों लोगों को बहुत बहुत बधाई। तुमच्या वॉर्डामधल्या अनेक महिलांना हे पैसे आलेले आहेत, किती महिलांना पैसे आलेले आहेत आणि महिलांचा रिस्पॉन्स काय, महिलांची काय प्रतिक्रिया आहे? साधारणतः 1200 फॉर्म आपण काहीतरी भरलेले आहेत आणि त्याच्यामधले 50% लोकांचे पैसे आलेले आहेत आणि त्यामधले काहीकांचे पैसे आले नाही आहेत, अजूनपर्यंत पेंडिंग दाखवतात। काही रिजेक्शन आहेत आणि काही जे फॉर्म्स आहेत ते रेक्टिफिकेशन करण्यासाठी काही लेडीज देखील आलेत आणि अजून फॉर्म देखील येत आहेत आपल्याकडे। ठीक आहे, थोडासा सर्व्हर स्लो आहे, परंतु आपल्याकडे सगळ्या ज्या महिला आहेत बघा, बहिणी आहेत शेवटी आणि बहिणी खुश झाल्या, याच्यावरून भावाला कुठली चांगली गोष्ट वाटणार। मी धन्यवाद करतो आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा, की त्यांनी इतकी चांगली योजना आणून 3000 रुपये जे त्यांच्या अकाउंट्समध्ये आले, त्यांच्या ज्या तोंडावर ज्या खुशीचं आणि आनंदाची ती सीमा आणि ते आनंद बघूनच मला असं वाटतं की एक भावाचं एक थोडंसं काम आम्ही सहकार्य करतो असं आहे। खरोखरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बहिणींच्या मागे उभे राहिलेले आहेत, हक्काने उभे राहिलेले आहेत आणि पुढचे अनेक वर्ष हे पैसे असे चालू राहणार आणि त्याच्यामध्ये वाढ देखील करणार असल्याचं सरकारने याआधी सांगितलेलं आहे। आणि रक्षाबंधनच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी या बहिणांना अनोखं गिफ्ट दिलेलं आहे। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।